आपल्याकडे ना तुफान खेकडे पकडायचा भन्नाट प्लॅन आहे। या फळाचं वेल आहे, कारेटा म्हणतात आमच्याकडे का। हे बघा एवढे काय रेडी केलेत। तर इकडे आलोय आणि इकडे बघा काय दिसलंय, अजगर आहे अजगर। इथं मोठा आहे तिथं मोठा आहेत म्हणून घालताय हो खै नाही खै। आता रात्री कळत खै खै मोठा आला। आता फक्त झडप चांगली टाकून दे त्याच्यावर बरोबर। हा शाबास, घेऊनच ये वरती आता काय ती। हा बघा कसला बिग साईज आला, बिग साईज। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 4:30 झाले संध्याकाळचे। आपल्याकडे ना तुफान खेकडे पकडायचा भन्नाट प्लॅन आहे। तर गाये घालून खेकडे पकडायचा प्लॅन आहे। यावर्षी एकदाच गाये घातलो होतो पण खतरनाक खेकडे पकडलेलो। आज पण प्लॅन आहे सेम। तर इकडे खाणीवरती आलोय। गावात तर मरणाचेच वेल असतात पण तिकडे कसं माहिती आहे, लोक बघतात गावात जरा जास्त, त्याच्यामुळे बाहेरच गाये बनवून आलेलो इथं। वांद्राने खाल्ला नाही की काय हे सगळे, की लोकांनी नेला नाही। तर खाणीवरती इकडे वेल ना असले तर भरपूरच असतात। तर इकडे आलोय, हे बघा हे कारेट्याचे वेल मरणाचेच आहेत। हा बघा काय रे बाबा बाबा, हवेश किती होती याचं गाय, तरी वांद्राने खाल्ला नाही। वांद्राने खाल्ला नाही काय माहित नाही। बरीच मंडळी विचारते, जवळजवळ 2-3 वर्ष मी सांगतोय ह्याचे वेल आहेत, तरी पण एकाच तरी कमेंट असते कसली वेल आहे। इकडे बघा, हे बघा कारेटी, ही फळा बघा। आता तुमका तरी कळत, ह्या फळाचं वेल आहे। कारेटा म्हणतात आमच्याकडे का। दिवाळीत फुटतात ना अंगठ्यान असा, तर कारेटा बघा। हा एक हा बघा तवसा आहे, म्हणजे काकडी आहे काकडी। तर कारेट्याचे वेल असतात हे बघा एवढे आहेत। तर पटापट गाय बनवूक सुरुवात करूया, वाजले बरेच आहेत। आणि जंगलातल्या वाड्यात जाऊचा ना भवेश, कॅम्पिंग पण करूच्या वाटतं ना, म्हणजे तिथंच राहायचा, घरी जाऊचा ना, या गाय घालूचं आणि तिथंच राहायचं। तर आधी गाय बनवूया पटापट। गाय बनवून नको भवेश जरा, चला बनवून घेऊ। चला वड आधी, वेलवड वागाक। तर भावेश आहे इकडे, बारके आहे। तर गंप्या आला नाही आहे, गंप्या म्हणतो जरा जाऊन येवा। तर कुर्ले माका वाटतं बारक्याच पकडीत, बारक्या पकडशी ना कुर्ले, एक्सपर्ट माणूस आहे तसो बारक्या कुर्ले बिरले पकडूक। वेल येत नाही यात माका वाटतं, खालचो झुपको काढ मग येणार वेल। हो बघ ह्यो असलो वड वरचो वडण्यापेक्षा बघ परत एकदा, भरपूर झालेत ना त्याच्यामुळे तसा खूप वेल आहेत। तर हा सगळा खाणीचा एरिया आहे, चिरे खाणीचा। तर इकडे अगोदर कातळ होतं मस्त पैकी, पूर्ण वाट लागली कातळाची। होय खाव कोयत तवसा म्हणजे मित्रांनो काकडी। हा काकडी आमच्या भाषेत तर तवसा काय भावे, तवसा। अरे कोणाक लावलं जो, हो बघ हे बघ वेल येतील मी म्हटलंय ना तुका एकदम धरून। ओ भावेश माका वाटतं आळशेगिरी करता बारक्या, होय ना। आता वाड्यातच जाणार आंघोळ करू खावी। 70 एक बनवूया ना, साधारण 70 एक बनवूया। तर आता बंद केल्यात, आता कातळ संपलं इकडचं, त्याच्यामुळे खाणी बंद केल्यात। तर गाव आपलं ना इकडे समोर आहे खालती। हा बघा, हा तुम्हाला हे तुम्हाला झाड दिसतंय, हा वरती शेती आहे ना, आपण लावणी वगैरे लावत होतो तिथला वड आहे हा, एवढ्या लांब आहे। तर भावेशान वडला मरणाचाच वेल। आता झट्टा झट तिथं जाऊया रे बसूक, तिथं बाहेर घे, इथं नको बाहेर घेऊया, तिथं बसोक पण बारक्या मागा वाटतं 4-5 वर्षानंतर गायो बनवताय। तर कसं विषय काय होतो माहिती आहे, सीझनला यायला जमत नाही, त्याच्यामुळे मग राहून जातं। मी हा तेच बऱ्याच वर्षानंतर आता गायो हे करताय। आता पकडूची पण मजा घेत तो आज रात्री, कुर्ले पकडूची, होय ना। पाऊस पण नाही आज अजिबात, ऊन होतं सकाळपासून, अजिबात पाऊस नाही पडलाय। सकाळी थोडासा साधारण पडला असेल तर, पण अजिबात नाही आहे। तर चला पटापट गाय बनवायला सुरुवात करूया बस। हा एवढी साईज बनवायची बघा, असा गठ्ठा बनवायचा, एकच नंबर। भरपूर वर्ष झाली पण विसरलो नाही, लहानपणी केलेल्या गोष्टी कधी विसरू होत नाही। बारक्या बिरक्या आम्ही लहान असतानाच जायचो, जवळजवळ 6वी-7वीत असतानाच जायचो वाटतं फाळात। दादा मी बारक्या तिघच मरणाचे कुर्ले पकडायचो कायम, 2-4 दिवसांत। तीच मजा ना आता घ्यायला होते।
ही मोठी गोष्ट आहे हा. चला तर मित्रांनो, मी पण पटापट आता गाई बनवायला सुरुवात करतो. हा बघा एक तर बनवला आहे, इकडे भावेश बनवतोय. तर आता पटापट मी पण कामाला लागतो, लगेच गाई बनवूया आणि कल्टीमध्ये तिकडे जंगलातल्या व्हाळात. बहुतेक वेळ संपत आले इथले काढलेले. एवढे गाई तयार झाले आले, बघते किती झाले हा भावेश. 1 2 3 4 5. ही कोणी ती कारेटी पण ठेवला ना चा तोडून. 5 6 7 8 9 11 13 28 29 30 31 31 झाले. एवढे अजून हवे. हे बघ 32 आणि तुझे 33, म्हणजे अजून एवढे बनवू हवे, एकदा बारीक करूक लागत. तर मित्रांनो ना, आता तरी वेल भेटतात. आता गावात मरणाचे वेल कोण गाय बी घालीत नाही जास्त, सगळे डबे लावतात आणि ट्रॅपमध्ये कुर्ले पकडतात. सोपी कशी माहिती आहे पद्धत, सोपी पडता. आम्ही शाकाहारी कुर्ले पकडतो, तर नॉनव्हेज कुर्ले पकडतात. आम्ही शाकाहारी कुर्ले पकडतो, पाला पाचोळा खाणारे. तर आम्ही लहान होतो ना तेव्हा वेली गावात भेटायचे नाही गाई घालायला, मग बाहेरून आणायला लागायचे. कारण आम्ही साधारण रोपं झालं ना की उपळूक सुरुवात करायचो कुर्ले पकडू, त्याच्यामुळे वेलच उरायचे नाही गावात. आता मरणाचे वेल गावातच आहेत इकडे तिकडे आजूबाजूला, आणि खाणीवरती आलं तर इकडे तर मरणाचेच भेटतात जामच. हे बघा एवढे गाय रेडी केलेत. भाष मोजून टाक भाष, बघूया किती होतात. तर साधारण 70 एक झालंच असते मागा वाटतं मित्रांनो, 70-75 नक्कीच असतील. आता पोता घ्यायचा आणि व्हाळात जायचं सरळ. आधी गाय बघूया किती झालं तर. किती झालं? 69 झालं. बनव एक लगेच. ते एक कमी पडला तर लास्ट गाय बनवतो भावे 70 वाला. पोतं भरलं. चला मित्रांनो, खालती चाललोय आता पोता घेऊन. भावेश म्हणतो जरा पुढपर्यंत घेतो मी, नंतर तुम्ही मारा खांद्यावर म्हणता. आता भावेश जरा घेऊ दे, त्याच्यानंतर मी मारतोय खांद्यावर. भावेश वजन आ की किती किलो असत? काय बोलतोस? काटून आणलंय, मोजलं असते नाही तर. हा आजचे गाय ना मित्रांनो मोठे मोठे बनवले, जाड जाड. म्हणजे कसे माहिती कुर्ले पण जाड जाड येऊ हवे. आपल्या स्पॉटला चाललोय हा. आणि ही वाट आता एवढी डेंजर झाली आहे ना मित्रांनो, खरोखर खतरनाक डेंजर वाट झाली आहे. लय खाली उतरायचं, आणि वाट होती ना ती सगळी पावसाने ना झिजून गेली माती आसपासची, त्याच्यामुळे वाट राहिलीच नाही. पाणी मस्त असेल पण आज एक नंबर असेल गायाला पाणी. आवाज येतोय धबधब्याचा इथल्या. भावेश त्याच्यातनंच पोता नेत आहे खाली. आज पाऊस नाही ना पडला, त्याच्यामुळे थोडी वाट ना सुकी आहे. नाही तर पाऊस असेल ना तर जायला कठीण होतं, पाय घसरतात त्या मातीवरून. चला हे गेले दोघं तर खाली, मी जातो. तर आपण मागे गाय टाकले होते ना त्याच्यापेक्षा पाणी कमी आहे, मस्त आहे. एवढं पाणी पाहिजे गाय टाकायला, म्हणजे कसं इझी गोष्ट होते. तर भावेश पहिलोच गाय टाकता इकडं परवाच्या जाग्यावरती आहे. तर त्या दिवशी आपण गाय टाकले होते ना, त्याच्यामुळे आता ना दगड असतील त्या जागेवरती. तर पहिल्यांदाच तुम्ही गाय टाकलात ना एखाद्या जाग्यावर की तिकडे दगड भेटत नाही, तर 2 दगडाखाली ना गाया ठेवून द्यायचा एकदम चांगल्या प्रकारे. खेकडा घेऊन जाणार नाही असा. हा तुम्हाला स्पॉट आता माहितीच असेल, इकडे येतोच आपण कायम. एकच नंबर स्पॉट आहे बघा, मस्त असा कडा आहे वरून. व्हाळ पण खूप मोठा आहे, खडक पण जास्त आहे, त्याच्यामुळे इकडे खेकडे खूप असतात. इकडे कोणी येतच नाही खेकडे पकडायला. तर एकदम जंगलातला व्हाळ पडतो हा. बांधना बांधू आधी, खेकडे पकडूया सध्या तरी, नंतर बांधना बांधू. इथं घाल ना, इथं कुठली येणार? इथं घातलेली तू गाय वाटतं काहीतरी. होय काहीतरी ठेवून द्यायचे, येत कुर्ली नाही आली तर माका विचार. पोता घेऊचा खांद्यावर ना माकाच मित्रांनो वाटता. तर असा गाय ठेवायचा. ह्या वेलाच्या वासाने ना खेकडे आजूबाजूला असले ना की ते खेकडे खायला येतात. वेलाची पानं वगैरे खय टाकतं जो आहे ते. येत कुर्ली येत आहे ते, आहे कडा पोकळ असत. हा मग येणार कुर्ली. नाही तर येत नाही ह्या दगडात ना बघ हमकास. आपल्याक फक्त गाय देऊच असं बघा. आणि पोता घेऊचा खांद्यावर ना, तिकडे पडलो बघ, जाताय बघ तो खाली. तर इकडे आलोय आणि इकडे बघा काय दिसलंय. अजगर आहे, अजगर.
तो बघा भावेश पकडताय का? पकडता काय का? पकडून दाखव ना सर्प मित्र भावेश. पिटावून लाव. छोटो आहे छोटो पण अजगर आहे. अजगराचा पॅटर्न हा बघा वेगळाच असतो आणि घोणस पण सेम दिसतो, पण घोणसाचं तोंड आणि पॅटर्न वेगळा असतो. तर बऱ्याच लोकांची फसगत होते ह्याच्यामध्ये. इथं घाल, इथं खडपात भेटणार खेकडे बघ इथं. आज ना काय घालू जागा मस्त, फक्त कुर्ले भेटो गवे आज. आणि बारक्या रस्सो खाऊचो जाता त्यामुळे कुर्ले हवेच. गणपती गेले तरी बारक्या म्हणता जरा काहीतरी खाऊनच जाईन. कुर्ले बिरले काय ते कुर्ले नाही भेटले ना, मासे खाल्ले आम्ही. नदीमध्ये गेलो, समुद्रावरती गरवायला गेलो, कुर्ले खायचे राहिले होते. बारक्या माझ्या मोठ्या काकांचा मुलगा आणि ह्यो भावेश माझ्या छोट्या काकांचा मुलगा आणि रोशन मधल्या काकांचा मुलगा ना. हे रोशन मधल्या काकांचा मुलगा ना, 3 नंबर. ओके मधल्या. आणि रोशन मधल्या काकांचा मुलगा. हो बघा टाकला ना बारक्या. हाय त्या उकमी बारक्या खेकडा भेटणार पिवळ्या पाटीचा. ही कोण मस्त आहे आंघोळीला एकदा येऊया पोहायला इकडे मस्तपैकी. भाई तिकडे काय घालतोय तर अजून उजेड आहे मस्तपैकी, म्हणजे आपल्याला आरामात गाई टाकता येतील काळोख पडेपर्यंत. तर हे बघा इकडे पण खेकडा येईल मस्तपैकी. इकडे तिकडे कोपऱ्यात टाकायला पाहिजे ना, तिथे टाकायला पाहिजे. इथे 2 गाई टाकायला पाहिजे, इथे दुसरा तिकडे. इथे टाकतं नाही याला चिपटा येते. इथे चिपटा नाही ना, पाणी कमी आपण आलेच त्याच्यात ना, आपण पाणी कमी आहे. येत कुर्ली हिरम्यासारखं गायत नाही आज आपलो. आज आपल्याकडे गायला मोठं मोठं तेच घाल. बारक्या कुर्ली पण अशी पकडू वैतरा इजी कमी पाण्यात. अमूल माहिती इथं मोठा येत इथं मोठा येत म्हणून घालता यो खै नाही खै. आता रात्री कळत खै खै मोठा आला. आता बारक्या पण बरोबर लोकेशनलाच जातात. हो बघा परफेक्ट लोकेशनला जातात. आज पाणी मस्त आहे ना भावेश. चलोक पण जरा बरा वाटता ना, आणि पाऊस नाही ना त्याच्यामुळे दगड पण सुके आहेत. हे बघा काळे दगड सुके आहेत. तर व्हाळातून चालणं हे नवीन माणसाचं कामच नाही. मुळात सोपी गोष्ट नसते व्हाळातून चालणं म्हणजे. पण जर असे सुके दगड असतील ना तर जरा बरं पडतं, पाय सरकत नाही. वलपाडोचा चान्स थोडंसं जरा कमी होता. नाही भेटणार वाक्यातला. आता बरेच दिवस हे झाला आहे, हौर येऊन गेलो भावेश. मोठे मोठे कुर्ले येणार आता. मी आपलो एकनी गाय देतोय आणि कोणता सांभाळतो गप्प मी. चला अजून बरेच गाय शिल्लक आहेत, साधारण 25-30 तरी गाय शिल्लक असतील. हे बघा हे सगळं पाणीच येते मस्तपैकी वरून. एक नंबर स्पॉट आहे आपण. तर मित्रांनो बराच काळोख झाला. आता काय पाण्यात दिसत पण नाही. कॅमेरामध्ये जरा जास्तच उजेड दिसत आहे. बघा 3 गायी शिल्लक आहेत फक्त. तर ते इथेच मॅनेज करतो, मग इकडे थांबायला होईल. 7 वाजायला आलेत आणि बराचसा काळोख झालाय. आता गायी टाकून झाले आणि आज ना गायी खूप खाली आले, खूप खाली आले. त्या दिवशी आपले वरती संपले होते 70 गायी, आज बरेच खाली आले. पाणी व्हाळाचं कमी झालं ना त्याच्यामुळे जागा आता कमी झाल्या गायी ठेवायला. तर बरेच खाली आलेत. तर इथे तरी पण संपवले आता इकडे तिकडे टाकून. तर 70 गायी टाकलेत. आता काय करूया माहिती आहे, 8 सव्वा 8 साधारण तास ते सव्वा तास इकडे आराम करायचा, म्हणजे थांबायचं आहे. तर मोस्टली आपण काय करतो, गाडी टाकतो आणि घरी जातो. त्याच्यानंतर तासा 1.5 तासाने येतो. तर इथून घरी जायला साधारण पाऊण तास पाहिजे. त्याच्यापेक्षा इथंच थांबायचं आणि काय ते खेकडे घेऊनच जायचे. तर वरून गाडी टाकत आलोय आता. तर आता खालून गाडी बघायला सुरुवात करायची. नंतर बघूया किती खेकडे भेटतात. साधारण 8 सव्वा 8ला भेटू काळोख पडल्यावर. तर मित्रांनो 7:15 झालेत आणि उजेड एवढा आहे ना
तर पौर्णिमा मला वाटतं 2 दिवसावर असेल, त्याच्यामुळे बराचसा उजेड आहे. कुर्ले बाहेर आले का माहीत नाही. टॉर्च बंद केलात ना तरी आमका असा चांगला दिसता आजूबाजूचा साधारण. तर 1:15 झालेत. कुर्ले बघू सुरुवात करूया, कारण इकडे जरी कमी वेळ झाला असेल ना तर वरच्या गायांना जास्त वेळ झाला. तिकडे खेकडे आलेच असतील. तर चला बारक्या कुर्ले पकडताय, बघूया कसे पकडता बऱ्याच वर्षात. चला. तर भावेश टॉर्च दाखवताय, तर बारक्या कसे कुर्ले पकडता आज ते बघूचे जात आपल्याला आज. तर आपल्याकडे छोटी टॉर्च आपण ती चार्ज नाही केलेली आहे. खय टाकलंस पहिलोच काय हो पैच्या आयला लयच लांब लयच लांब टाकलंस. हा बघा कासव. खयच्या दगडीच्या इथं लयच लांब टाकला ना पहिलो काय हो. आला काय बघ कुर्ला जो बघ. नाही आला बारीक पण नाही. या कोपऱ्यात बघ. उद्या येत राहू दे तो काय तसोच. केवढी आहे जो मोठी दाखव जो. हा चांगली आहे चांगली आहे. व्हाळातली व्हाळातली म्हणजे व्हाळीतली आहे. चला एक तर भेटली. याच्यात पण काही दिसत नाही. जरा वेळ होतो मित्रांनो, पण इकडे वेळ काढलेलो की वरचे खाऊन जाणार कुर्ले. त्याच्यामुळे इकडे नाही भेटले तरी वरती भेटतील. हाय म्हणता दगडी परतूक एक माणूस हवो बारक्या कुर्ले पकडताना. शाबास मस्त आहे चांगली आहे ही बघा. भाई पिवळे गेले खयत आज. साईज नाही वाढली. ते वरती भेटणार पिवळे. मित्रांनो कुर्ली भेटत नाही. होती वाटता चापटवला नव्हती वाटता. भेटली वाटता. दगडीत घुसली. हा मस्त. हा चांगला आहे साधारण. ही साईज जरा मस्त निघाली. हा चला आज मित्रांनो लयच वर जाऊचं आहे. टॉर्च पण पुरणार नाही माझी वाटता. मी गाय घातलेलं पण इकडे काय विसरू होत आहे. हा काढलान वाटता काढलान. हा पिवळा मस्तच पिवळा काढला ना बारक्यान. पिवळा काढलान. हा इथे असणार भावेश बघ. मोठा आहे. हा असू देत. होय रे होय. ठीक आहे हिका घे. ती नाही जाणार. हिका घे आधी. हा पकडला ना एक मोठा ना तिकडे येत आहे अजून दगडात आहे. भेटता का बघूया. घाल दोन्ही साईडने हात रापकन. शाबास भेटली बघ हातात. भेटली ना. गुड शाबास. टाक काढून एका हातान वडून. भावय रे भावय. हा शाबास. आला हायता मध्ये खेकडे आहेत चांगले. हा पण खेकडा मोठा आहे मला वाटतं. कायला डेंगो तरी काढ. मोठा नाही हा. माका वाटला लयच मोठा आहे. चांगली साईज आहे पण चावली हा वाळेरी आहे काय. मी बोले मोठा आहे दाखव. चांगली साईज आहे पण बघा. मस्त 2 भेटले चांगले म्हणजे होतं. 4-5 जमले कुर्ले. जमतात मधले ना. खालचे काय कुठे टाकले ते आठवत नाहीत मित्रांनो. मेन गोष्ट तिकडे आपण नाही टाकलेत आधी जास्त. नाही भेटणार. चल मस्तच मोठा आहे. चावता नाही आवाज सांगितलो सांगते लवकर धर. ताकात शाबास. टाकला धरून जा. काळो नका यो. डेंगू मोठं असणार.
एन्जॉय करता, कुर्ले पकडता बऱ्याच वर्षांना. झोपून झोपून मोठे मोठे खापरा पकडता. कया ही बाई बघ. होय रे होय, मोठी आहे पण मस्त जाण्यासारखी घरीत बारक्यात आली काय जो मोठो गाभारची मस्त मोठी आहे. हा डेंगू पण साधारण कडक आहे. खतरनाक असलो पीस नको भेटू मित्रांनो. मस्तच खाच पाडलेला कुर्ला भेटला बाबा एकदा. पिवळा पिवळा खाच पाडलेला सरळ टाक लागलो तरी चालेल. सोड टाक खाली हा खाली जा लवकर. बघ पण त्या बिया जाते त्या अगोदर हात टाक. बघ पटी उजवात पहिलो टाक. शाबास भेटली. उजवात टाक बोललेलो, ह्यो डावात टाकलं बुजवलंस आधी. तिकडे त्या स्ट्रक्चरला जरा बॅटरी मारा. त्या स्ट्रक्चर बघ तिकडे आपल्या खरं आहे काय कळतच नाही, आठवतच नाही. अजून एक भेटली बघा मस्तच आहे. सरळ टाक. शाबास. गदगदवून टाक आतमध्ये. चला पुढे चला जा. मोठे भेटणार आहे इकडं. भेटली सापडली. पळता की काय झो. सोडू नको बाबा. चांगली आहे तेवढी तिचा. हा मस्त चांगली साईज आहे. तुझं पिशवी खोल. सरळ टाक फक्त. खाय घेऊ नको. हा शाबास. मारा ना तो ती जाऊ दे. चल तिकडे. कमीच पाण्यात गायो टाकला नाही ना, बुडोक लागत. हा उचलला लगेच उचलला. शाबास. मग जालिम कुर्ले धरला तू. नाही किती नाही जालिम कुर्ले आम्ही पकडायचो अगोदर. काय होय ना हे असले चिल्लर. आम्ही छोटा असताना पकडायचो. आता तर आम्ही मोठे झालो मरणाचे. इकडे आपल्या पलीकडे काय नाहीत ना. केवढ्या बघूया आधी काढून बघ. हा छोटे आहे, सोडून दे. असले नाही घेत आपण. थोड्या वेळ. हा पिवळा रे. आडतीळ जो गावी टाकला ना काहीतरी. शाबास. चापटवला ना भावेश. होय लांबनात उडीच मारला. दाखव बघूया कसली साईज आहे ती साधारण. दाखव. हा मस्त साईज आहे, चांगली मोठी साईज आहे रे. कपराक थोडा लागलाय त्याच्या. हो बघा जो काय विषय कसा जावक लागतात. गायो चावलेलो वाटतं ना वरना. थोडं आत असत कदाचित पोकळ जागेत. ते असत कुर्ली वाटता बघ. हाय वाटता नाही. नाही इकडं पण नाही. आज पौर्णिमा त्याच्यामुळे कुर्ली नाही. उजेड आणणार रे. धरला ना काय गेली आत. हे ना गाय पण डेंजर ठिकाणी घातलेलं मित्रांनो. बिळात घातला ना भोकात नात. त्याच्यातलाच कुर्ले गाठत. तो बारक्या विचारो मेलो त्या कर्मात. कुर्ले धरून याच्या गायावरचे. तो काय बिळात ना काढताय कुर्ले. कुर्ले पकडून पण सारखी होती कुर्ली. मोठी आहे की भवेश. साधारण रे. कलर आताच येत होतो. ते चालता कलरवाली साधारण. हा मोठी आहे, चांगली साईज आहे. काय बिग साईज आहे. हळू जो मस्त आहे. हो काय तशी काय लहान कलर येत होतो मस्त ना. इथं घातला ना तो भावेशान. कुर्ली काय आली नाही वाटता. टोनक्यातनं बाहेर हाय मध्ये असत. मग साधारण डेंगू दिसतो ते का. होय आतमध्ये आहे मधोमध. मोठा पाठीमागा चांगली साईज आहे. मीडियम साईज आहे. मस्त साईज आहे. पण
अजून एक चापटवला ना, भरपूर वर्षांनी पकडलं की असोच विषय होता. मस्त साईज आहे. कंटिन्यू पकडलात ना तर काय वाटत नाही अजिबात. बघ दोन घालून जरा. बऱ्याच वर्षांनी असं पकडायला गेलात की जरा भीती वाटते, चावेल बिल खेकडा नाही ना. इथं काहीतरी दाखवता बघ. खाली डेंगू दिसत त्या बाजू टाकला ना तो भविष्याने. इथं म्हणता मोठा आहे साधारण, आला काहीतरी साधारण वाटतं. बघूया आता केवढा आला. आता ती गेला. हाय मस्त आहे रे. एवढी साईज मस्त आहे, मीडियम साईज चांगली. ते टाकून जा. इथं काहीतरी बारक्यान टाकला नाही तो बघ. इथं भेसरा करून गेली. होय खाऊन खाऊन गेले कुर्ले. बसले साधारण या कोकणात त्याची बघ दिसता. उशीर झाला ना इकडे मित्रांनो, त्यामुळे हे हा बाई एक मस्त होती बघ. ही बाई ते होती इकडे पळत बघा. दुसरी एखादी असली तर दगडी हल्ल्या पाय. उशीर झालो ना इकडे. उशीर झाला की कसे खेकडे खाऊन जातात. त्याला कसं माहिती खालूनच. हे बघ एक वर आला 7.5 किलो, म्हणजे तसा बराच 7.5 किलो. चांगली साईज आहे रे. हा ती बघ कसली साईज आहे. लवकर जा. जाऊच्या अगोदर जा उडीत मारला जा. हा भावेश बिग साईजचा. बघूया बारक्या कसली साईज. हा मजबूत साईज. जवळ आणून दाखव जरा जवळ. ही बघा कसली साईज. मस्त असली साईज नको भेटो कुर्ल्याची. खडपात आली बरोबर ती. बरोबर टाक झोप. ते का असतात कुठली पाहिजे ते. आता स्पॉट बाय चेंज करू आपल्याला वाटतं. स्पॉट म्हणजे मोठा आहे जो दावा पकडा जो. इथे भेटता कायम. शाबास टाकला ना उडी. हा बरोबर टाकला ना भावेश. शाबास. होय मस्तच. आण बघूया. तसंच घेऊन ये दाखव बघूया कसली पकडलं असती कुर्ली. मजबूत. तिथं कायम भेटा कुर्ली कायम. मेल खेकडा आहे. मेल खेकडा बिग साईज. बिग साईज. डेंगो बघ असलो. चावो कोय चांगलोच. वाढवते तरी. हा जो गेलो आतमध्ये गेलो. हाड जो एका कोपऱ्यात दोन गेलो इथं. ह्या इथं त्या बाहेरच्याक धरून घे ना, तर खालच्याक धरून घे. तिकडच्या हळूच हलवू नको फक्त. इकडची बाहेर येता फक्त बघ भावेश. हळूच घे. दोनच मित्रांनो एकात. बघूया आता. एक तर पकडला ना, एक ह्या साईड ना. आता जाऊक नको ती फक्त. आत गेल्या वाटतोय ना. टाक बघ ह्या साईड ना बघ. इकडे इथं आत गेल्या वाटतं. इथं ह्या साईड नाही ते. ते बघ हा दोन काठी खाली बरोबर पॉइंट आहे ना. तिथंच गेल्या बघ. इकडे पुढं आहे त्या पुढच्या दगडीत. ते गेल्या. काय घुसलाय ना. ठीक आहे चल. बाकी काय नाही. इकडे वरती खेकडे चांगले भेटतात ना भावेश. आरामात काढ. धरला ना. दिसला धरला ना. शाबास. दीर्घ श्वास घे. कुठलं की तू कुठू देत. मजबूत आहे. मस्त गेला रे. चांगली साईज भेटली दोन्ही पण. आता ऐकूया मग तुमचं. चला इथं ऐकतो पुढं. मोठा झालाय मस्त पैकी. खाईना आला काय माहित नाही पण आलाय. आता कशी झडप. आता झडप मारीत बघ कशी. मार झडप जो आहे. शाबास. भावेश म्हणताय ह्यो गायो टाकता. खाईना कुर्ली येत माहित नाही पण खाईना आली. खाईना ती दाखव बारक्या बघूया. हा बघा कसला बिग साईज आला. बिग साईज. फक्त झडप चांगली टाकून दे त्याच्यावर बरोबर. हा शाबास. घेऊनच ये वरती आता काय ती. हा आणला शाबास.
मोठी आहे ना? हा बिग साईज बिग साईज. शाबास. हा हा मोठी आहे रे. मी मस्त साईज आहे. शाबास शाबास. तिथं एक हा केवढा खेकडा आहे बघा बाहेर. टाक झापकन. का नाही जात आता. शाबास पकडला. वाघान झडप टाकला. मजबूत आहे हा. बाहेर आलेला असाच. चांगलाच आहे. चल काम झाला. एक गाय पकड गेलो एक करून टाकला. हा बिग साईज बिग साईज बिग साईज क्रॅब. टाको इथले भाई साहब. हा डालो. ते वाघ आम्ही सामान्य आणलेलो. डायरेक्ट झडप. भेटली काय? पूर्वी कशी वाटली? वाट. हा मग मस्त मस्त मस्त. मोठा कुर्ला भेटलाय. मोठी साईज भेटली आहे. टाक 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 टाक. आणखी नाही ना बघ. आतली बगडा बिगडात. हा लपली बघ. तिकावटला दिसलंय नाही हो मी. टाक. मस्त आहे. म्हणजे साधारण मोठा रे. हा काय काळा धरून टाक. काय मस्त आहे. लास्ट गायावरती मोठी म्हणता. बघूया आता. दोन्ही पण मोठे. दोन्ही धरून टाक जो. हैता बघ असला इथे. होय काय? हा एक धर हळूहळू जो. हैता धरणी हळू तिकडे ये. मस्त जात. आपण मोठा आहे रे. हा तालापला तालापला. पिशवेत टाकला की तालापला. ता नाही जात आता काही. ता गेला. तीन 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 होत. हा बघ कसला. अरे बाबा बाबा. टाकलं की दुसरा पकड जो. ता दाखव बघ. हाय हाता बघता बघता बाहेर आला. पळता बघ जो. तिकड हाय हाय. तिसरी पण आहे. मस्त. आपण मोठा आहे. वाटतं वेळ झालो. त्याका दाखव आधी वाघाक. लास्टच्या गायाक मित्रांनो 3 कुर्ले भेटले. ते पण मोठे. तिन्ही पण मोठे. एकच नंबर. 4-5 हवे होते म्हणता. आईला 3 भेटले मोठे. आणि काय हवा. तर इथेच संपलेला आहे कारभार खेकडे पकडण्याचा. लास्ट गाया होता. 3 खेकडे भेटले मजबूत. तर भावेशाची पिशवी एकदम अशी ताराड भरलेली वाटता. घरी गेल्यावर दाखवते तुमका आता. कडक काम झालाय. आणि यांना पण कडक काम केलं ना वारक्यान. खतरनाक कुर्ले पकडला ना. सोडला ना एक पण नाही वाटतं ना. नाही एक पण नाही सोडला ना कुर्ली. बारक्या मजा आली कुर्ले पकडू. चावले बिवले की नाही ना. नाही एक चावक दिला नाही. एकच चावली म्हणता साधारण. हा मजबूत कुर्ले पकडला. सगळे पकडला. कसं माहितीये जुने खिलाडी हो आम्ही. काय आता नाही पकडलेलो तरी. तर चला आता कल्टी मारूया. घरी गेल्यावरती दाखवतो टपात वतून किती कुर्ले भेटले. भाऊच्या सांगितलं वतूक. हा बरेच भेटले. भरपूर कुर्ले भेटले आज पण. बघा बिग साईज क्रॅब. पेंदूच काढला नाही एकाच कुठल्या तरी कुर्लेचा आहे. मस्त भेटले बघा. हे बघा असले खेकडे भेटतात. ही बघा ह्याची साईज बघा काय आहे. बिग साईज आहे. बिग साईज पण फिमेल आहे. त्याच्यामुळे त्याचे डेंगे मोठे नाहीत. हा बघा इथे एक आहे बघा. चावायची खायची. हा बघ चावला असता. मजबूत आहे. तर चला आता कुट्टो आम्ही. एकच नंबर काम झालंय. जबरदस्त साईज. चला आता कुर्ले कुट्टो मस्तपैकी. मस्त कुर्ले भेटले. मोठे 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 बिग साईज क्रॅब. तर बघितलात आज पण मस्त खेकडे भेटले भारीपैकी. पहिल्या गायांना खेकडे नाही भेटले. कसं म्हणजे टायमिंग थोडासा मिसमॅच होतो. वरून गाय घालत गेलो ना की खालच्या गायांना टाइमच भेटत नाही तेवढा खेकडे यायला. आणि तिकडे थांबलो ना जास्त की वरचे खेकडे खाऊन जाणार.
त्याच्यामुळे असा विषय होतो. तर बारक्याने पण खेकडे मस्त पकडली, एक पण सोडला नाही, साधारण एक खेकडा गेला वाटतं, बाकी सगळे पकडले. तर असे तुफान खेकडे पकडायचे असेल तर गाय घालायची डायरेक्ट. वेलाचे घातलात ना तरी मरणाचे खेकडे भेटतात. कोंबडीची आतडी वगैरे घातलात त्याला तर मरणाचीच आले असते, पण ते एवढं करण्यापेक्षा सिंपल एकदम वेल भेटतात ना त्याचेच गाय घालून टाकायची. तर आत्ता हा व्हिडिओ येथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.